जय गुरुदेव. लिंगरूपी जो सद्गुरु वाहे स्वधर्माचा अहंकारू, तोची वीर सेवाचारू उद्धारू जगा माझी. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली सद्गुरुनाथाचा महिमा सांगत असताना, सद्गुरुनाथाचं आचरण, सद्गुरुनाथाची पवित्रता, सद्गुरुनाथ प्रत्यक्षात परब्रह्म स्वरूप आहेत आणि त्यांनी मानवी देह धारण केवळ तुमच्या आमच्या कल्याणासाठी केलेला आहे. म्हणून माऊली या ओवीच्या पहिल्या चरणात म्हणतात, लिंगरूपी जो सद्गुरू, लिंगरूपी ब्रह्म शिव सनातन पवित्र पावन वेद वाक्य. लिंग म्हणजे ब्रह्म आहे, चराचरात व्यापलेलं चैतन्याचं प्रतीक, आपल्या हृदयातील चैतन्याचं प्रतीक अंगुष्ठ मात्र इष्टलिंग सद्गुरुनाथानं आमच्या तळहातावर दिलेला आहे. असे सद्गुरुनाथ दीक्षा देताना शिष्याला म्हणतात, रोज तुला गुरुचं दर्शन घडणार नाही, रोज तुला गुरुचा तीर्थप्रसाद मिळणार नाही. याकरिता हे जे लिंग तुझ्या हाती दिलेलं आहे, ही माझीच मूर्ती जाणून तू याची पूजा कर. याच्यामध्ये आपले गुरु माऊली विराजमान आहेत असा भाव ठेव. कारण लिंग हे साक्षात ब्रह्म आहे, परमात्म स्वरूप आहे. निर्गुण निराकार परमात्म्याचं साकार स्वरूप म्हणजे गुरु आहे, त्यांनी दिलेलं लिंग आहे. आणि त्या परमात्म्याचं साकार रूप म्हणजे निष्काम शिवयोगी जो धर्म प्रचार करतो असा जंगम आहे. हे गुरु लिंग जंगम एकच रूप आहेत असं माऊली म्हणतात. या ओवीमध्ये माऊली सद्गुरूचा महिमा सांगतात. हा सांगताना माऊली म्हणतात, लिंगरूपी जो सद्गुरू, सद्गुरुनाथ हे साक्षात लिंग स्वरूप आहेत. इष्टलिंग आणि गुरु यात काहीही फरक नाही. असे सद्गुरू वाहे स्वधर्माचा अहंकारू. येथे अहंकार म्हणजे गर्व नाही, तर शिष्याला नैतिक आचरण शिकवण्यासाठी, शिष्याला धर्म शिकवण्यासाठी ते स्वतः धर्माचं पालन करतात आणि दृढ निष्ठेनं पालन करतात. म्हणून माऊली म्हणतात, वाहे स्वधर्माचा अहंकारू, तोची वीर सेवा आचारू. आणि ते पालन कसं करतात? वीरशैव सिद्धांताप्रमाणे अष्टावरण आणि पंचाचाराचं आचरण करून स्वतः आचरण करतात आणि शिष्याला सांगतात. का सांगतात? त्यांचं आचरण पाहून शिष्यही तसं आचरण करतात. गुरुच्या आचरणाला पाहून शिष्याचं आचरण सात्विक आचार, विचार, व्यवहार, उच्चार होतो. यामुळे सर्वत्र संचारो भक्तमंडळी, शिवभक्तीची नव्हाळी नित्य लाभो जगा. सर्व विश्व कल्याणकारी व्हावं, विश्वाचा उद्धार व्हावा, हीच सद्गुरुनाथाची भूमिका असते. हा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता आपण या ओवीचं थोडक्यामध्ये आध्यात्मिक चिंतन करू. लिंगरूपी, लिंगरूपी म्हणजे इष्टलिंग म्हणजे साक्षात परमात्मा. त्या विश्वव्यापक परमात्म्याची पूजा कसं करायची? ज्याच्या सत्तेनं सूर्य प्रकाशतो, ज्याच्या सत्तेनं पर्जन्य वृष्टी होते, आणि तो परमात्मा या विश्वाचा निर्माता आहे. विश्वनिर्मितीचा आधार आहे आणि विश्वरूपही तोच झाला आहे. अशा परमात्म्याची पूजा कशी करायची? म्हणून सद्गुरुनाथ त्या इष्टलिंगास, त्या परमात्म्याचं प्रतीक, आपल्या हृदयात जे अंगुष्ठ मात्र चैतन्य असतं त्या चैतन्याचं प्रतीक म्हणून आपल्या तळहातावर इष्टलिंग देतात आणि सांगतात, बाळा, ही जाणोनी माझीच मूर्ती मदभावे पूजिजे. ही माझीच मूर्ती आहे. तुला रोज तीर्थप्रसाद मिळणार नाही, गुरुचं रोज दर्शन होणार नाही. याकरिता मीच या लिंगामध्ये वास करत आहे.
माझ्या प्राणाची प्रतिष्ठा या लिंगामध्ये केली आहे. पूजा करत असताना अप्पाची मी पूजा करत आहे. तळहातावर लिंग ठेवला. लिंगावर अभिषेक करताना मी अप्पाच्या चरणाचा अभिषेक करत आहे असा भाव ठेवावा. अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पांढऱ्या शुभ्र वस्त्राने तो लिंग पुसावा. पुसताना भावना ठेवावी, अप्पाचे चरण मी स्वच्छ करत आहे. भस्म लावताना अप्पाच्या चरणाला मी भस्म लावत आहे असा भाव ठेवून लिंगाची पूजा करावी. कुंकुम लावताना, हळदी कुंकुम लावताना परमपूज्य अप्पाच्या अंगठ्याला मी हळदी कुंकुम लावत आहे आणि शिवाय नमा शिवाय नमा म्हणून लिंगावर बेल वाहताना गुरु माऊलीच्या चरणावर मी बेल वाहत आहे असा भाव ठेवावा. आणि इष्टलिंगाच्या पाया पडताना मी गुरु माऊलीच्या चरणाचं दर्शन घेत आहे असा भाव ठेवावा. लिंगाचं तीर्थ घेत असताना 3 वेळेस चंबूमध्ये 5 बोटं बुडवून लिंगावर तीर्थ गुरुवे नमा, लिंगाय नमा, जंगमाय नमा म्हणून तीर्थ घ्यावं आणि इष्टलिंग आपल्या डाव्या हाताच्या मध्यमाच्या अग्रस्थानी ठेवून ते तीर्थ प्राशन करावे. ते प्राशन करत असताना परमपूज्य अप्पाच्या चरणीचं मी तीर्थ घेत आहे. तीर्थ घेतल्याने माझ्या देहातलं अज्ञान दूर होत आहे अशी भावना करून लिंगाची पूजा आणि सद्गुरुनाथाची पूजा मी करत आहे असा भाव ठेवावा. म्हणून माऊली म्हणतात, लिंगरूपी जो सद्गुरू, जो लिंग आहे तोच सद्गुरू आहे, जे सद्गुरू आहेत तेच लिंग आहेत. असे सद्गुरुनाथ काय करतात? वाहे स्वधर्माचा अहंकारू, ते स्वधर्माप्रमाणे आचरण करतात. परमपूज्य अप्पा जन्मताच ज्ञानी, साधू, संत, संन्याशी, विरक्त, सद्गुरू अशा सर्व उपाधी ज्यांना कमी पडतील असं तेजस्वी निर्गुण निराकार परब्रह्म तुमच्या आमच्यासाठी अवतरित झालं. मग अप्पाला ग्रंथ वाचायची काही गरज होती का हो? नाही. पण अप्पा रोज सांगायचे, रात्री 1 पान तर वाचल्याशिवाय मी झोपत नाही. हे कुणासाठी सांगायचे? अप्पाला सांगायचं होतं की बाबा सिद्धांत शिखामणी त्याच्यावर लिहिलेलं भाष्य शिवयोग शास्त्र तुम्ही वाचलं पाहिजे. मन्मथ माऊलीचा परमरहस्य ग्रंथ त्याच्यावर तुम्हाला सोपं करून सांगण्यासाठी माऊलीनं कर्मब्रह्म संपदा लिहिली आहे, ती तुम्ही वाचली पाहिजे. त्याच्यातल्या एका तरी ओवीप्रमाणे तुम्ही जीवनामध्ये अनुभव घेतला पाहिजे. अभंगाची गाथा वाचली पाहिजे, कारण ते अक्षर वाङ्मय आहे. गाऊ ते अभंग चाशी नाही भंग, आणू मा रंग हृदया माझी. अप्पा एवढं सुंदर सांगायचे. साहित्य म्हणजे, अभंग म्हणजे साक्षात परमात्मा आहे असा अप्पाचा विश्वास होता. जीवनातली कुठलीही समस्या माय माऊली घेऊन गेली. मग अप्पा लेकरू ऐकत नाही, काय करू? बाई तू शिवपाठ वाचत स्वयंपाक कर, कारण ते अक्षर वाङ्मय आहे. त्या शिवपाठात शिव वसलेला आहे एवढा दृढ भाव होता अप्पाचा. अप्पा स्वतःही शिवपाठ करायचे, अप्पा स्वतःही पावलं खेळायचे आणि मग आपल्याला सांगायचे शिवपाठ करा. शिवपाठ केल्यानंतर तुमचा मुलगा ऐकत नसेल, तुमचे लेकरं ऐकत नसतील तर लेकरं गुणवान होतील. नवरा दारू पेत असेल तर त्या नवऱ्याची दारू सुटल. हे एवढा अभंगावर, एवढा परमरहस्यावर, एवढा त्या शिवयोग शास्त्रावर अप्पाचा विश्वास होता. आणि ते स्वतः वाचायचे कशासाठी? तुम्ही आम्ही वाचलं पाहिजे म्हणून. अप्पा त्रिकाळ लिंग पूजा करायचे. अप्पाला पूजा करायची गरज नव्हती. 11व्या वर्षीच त्यांना सद्गुरूनं जीव शिव ऐक्याचा उपदेश केलेला होता. तूच शिव आहेस, आत्मस्वरूपाची अनुभूती दिलेली होती. पण अप्पाने तुम्हाला आम्हाला लिंगपूजा शिकवण्यासाठी अप्पा 3 वेळेस लिंगपूजा करायचे. पूजा केल्याशिवाय पाणी पिऊ नये यासाठी अप्पा स्वतः पहाटे 5ला मठामध्ये स्नान पूजा करायचे
आणि स्वतः प्रसाद बनवायचे, प्रसाद घ्यायचे आणि कितीही उन्हाळा असो दिवसातून 5-5 प्रवचन करून रात्री 8-9 वाजता मठात यायचे, दिवसभर तोंडात पाण्याचाही थेंब न ठेवता संध्याकाळी येऊन स्नान पूजा करून पाणी प्रसाद ग्रहण करायचे. हे कशासाठी केलं माऊलीनं? आम्हाला स्वधर्म शिकवण्यासाठी, आम्हाला आचार शिकवण्यासाठी माऊलीनं लिंगपूजा केली, ग्रंथाचं वाचन करून दाखवलं, अनुष्ठानं केली. चित्तशुद्धीसाठी तुम्ही अनुष्ठान करा. तुम्हाला तपश्चर्या होत नसेल तर तुम्ही 21 दिवस नामस्मरण करा. 3 वेळेस पूजा होत नसेल तुम्ही 1 वेळेस तर पूजा करा. दिवस 24 तास तुम्हाला नामस्मरण करणं होत नसेल तर दिवसातला अर्धा तास तर तुम्ही नामस्मरण करा. ज्याला जेवढं झेपल, ज्या लेकराला जेवढं पचल तेवढं देणारी माऊली म्हणजे आपले आप्पा. तिथं स्वधर्माचा अहंकारू म्हणजे अहंकार नव्हता. अहंकार जे स्वार्थासाठी अहंकार असतो तिथं गर्व असतो, पण माऊलीचा सात्विक अहंकार म्हणजे जगाच्या कल्याणासाठी त्यांनी देह धारण केलेला होता. आम्हाला आचार शिकवण्यासाठी त्यांनी गुरुरूप धारण केलेलं होतं. अशा माऊलीने आम्हाला लिंगपूजा शिकवली, ग्रंथ वाचायला शिकवले, ग्रंथाचं पारायण करायला शिकवलं. आणि सदाचार काय असतो, लिंगाचार काय असतो, भ्रत्याचार काय असतो, शिवाचार काय असतो, गणाचार काय असतो, हे सर्व आचार शिकवण्याचं काम माऊलीनं केलं. पुढं या ओवीत माऊली म्हणतात, तोची वीर सेवा आचारू. ते कसे आहेत? वीर सेवाचे आचार सांगणारे आहेत. अष्टावरण आणि पंचाचार. अष्टावरण म्हणजे भक्ताचं कवच आणि पंचाचार म्हणजे आचारसंहिता. आपण जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे याचे नियम. भक्ताचं बाह्य आचरण सुधारण्यासाठी पंचाचार सांगितला आणि भक्ताचं अंतरंग शुद्धीसाठी अष्टावरण सांगितलं. आणि आप्पा स्वतः अष्टावरणाचं पालन करायचे. अष्टावरणामध्ये काय? गुरुवानी लिंग जंगमाची सेवा, देई मज देवा जन्मी. या अभंगातून माऊलीनं ते अष्टावरण सांगितलेलं आहे. भाळी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या मुळा, मुखी मंत्र पंचाक्षर. ह्या 8 आवरण माऊलीनं अभंगातून सांगितले. त्या 8 आवरणाप्रमाणे गुरु माऊलीनं आचरण करून दाखवलं आणि आम्हाला उपदेश केला. गुरु अज्ञानाचा अंधार दूर करून मार्गाचे आपल्याला दर्शन घडवतात, मार्ग दाखवणारे गुरु असतात. हे अष्टावरणातलं पहिलं तत्व गुरु आहे आणि त्या गुरु तत्वाचा आपल्याला अप्पांनी दर्शन, स्पर्शन, संभाषण करून अनुभव दिलेला आहे. दुसरं अष्टावरणातलं तत्व आहे लिंग. लिंग म्हणजे परशिवाचे सगुण रूप, जे भक्त आपण सर्व हृदयावर सतत धारण करतो आणि देव माझ्यासोबत आहे, लिंगरूपानं सद्गुरू माझ्यासोबत आहेत असा आपला भाव असतो. तिसरं आवरण आहे जंगम. फिरते शिवरूप किंवा ज्ञानयोगी, शिवयोगी जे निष्कामपणे फिरून भक्तांना उपदेश करतात. आम्ही भस्म लावत आहोत का नाही, आम्ही लिंग गळ्यात घालतो की नाही, आम्ही पूजा करतो की नाही, आम्ही सदाचाराप्रमाणे ऐकतो की नाही, असे उपदेश करणारे शिवयोगी म्हणजे जंगम. हे तिसरं आवरण आहे. पुढं भस्म. भस्म म्हणजे काय? कपाळावर लावायची विभूती, जे वैराग्य आणि आपल्याला शांती देते. आपण भस्म लावलं की आपले सर्व पाप, ताप, दैन्य भस्म होऊन जातं असा भाव ठेवून आपण सर्व शरीरावर विभूती धारण करतो. आपलं ऐश्वर्य म्हणजे विभूती आहे. जसं लिंगांगाची लग्न लाविले तर
लग्न झालं की तिचं सौभाग्य काय असतं, कुंकू लावते. तसं या जीवाचं अंगाचं लिंगाशी लग्न लावल्यानंतर विभूती म्हणजे सौभाग्य चिन्ह आहे. आणि रुद्राक्ष म्हणजे स्त्री जसं मंगळसूत्र धारण करते तसं भक्तानं लिंगाच्या नावाचं रुद्राक्ष गळ्यात धारण करायचं आहे. ते रुद्राक्ष हे काय आहे, आपलं मंगळसूत्र आहे. आणि आपला पती कोण आहे, लिंगपती आणि जीवसती. पुढचं आवरण आहे मंत्र. नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जो मनाला स्थिर करतो. असे हे झाले 6 आवरण. पुढचं काय, पादोदक. लिंग पूजा केल्यानंतर गुरु, लिंग आणि जंगम हे तिन्ही माझ्या इष्टलिंगात आहेत म्हणून आपण जो गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः म्हणून तीर्थ घेतो. तीर्थ घेतल्यानंतर आपलं अंतरंग शुद्ध होतं, आपल्या मनातले षड्विकार नाहीसे होतात. आणि शेवटचं आवरण आहे प्रसाद. प्रसाद म्हणजे काय, भगवंताला अर्पण करून प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेणं. सकाळी उठल्या उठल्या तोंड धुताना आधी लिंगाला तांब्यातलं पाणी अर्पण करून मग चेहरा धुवायचा. चेहरा धुतल्यानंतर मग मुखमार्जन करायचं. त्यानंतर ब्रशवर पेस्ट लावल्यानंतर ते लिंगाला अर्पण करायचं. अंघोळीचं पाणी लिंगाला अर्पण करायचं. पुन्हा जेवायला बसल्यानंतर प्रत्येक घास जेवणाचं ताट लिंगाला अर्पण करून प्रत्येक घास शिवाय नमा म्हणून घ्यायचा. असं केल्यानंतर आमचा अन्नमय कोश शुद्ध होतो, आमचे विचार निर्मळ होतात, जीवन पवित्र होतं. असे अष्टावरणाचं आचरण गुरु माऊलीनं आपल्याला करून दाखवलं आणि आपल्याला पुन्हा आचार करावा असं सांगितलं. पुढचे पंचाचार. पंचाचार म्हणजे आपल्याला शिस्तीत आपण कसं राहिलं पाहिजे. वीरशैव भक्तानं समाजात वावरताना हे 5 नियम पाळणं गरजेचं आहे असं माऊलीस म्हणतात. लिंगाचार. लिंगाचार म्हणजे रोज नित्यनेमाने इष्टलिंगाची पूजा करणे आणि केवळ लिंगरूपी ब्रह्म, माझ्यासाठी इष्टलिंगच माझी देवता आहे अशी एक निष्ठा ठेवून भक्ती करणं. जसं पतिव्रता आपल्या पतीशिवाय दुसऱ्याकडं डोळे उचलूनही पाहत नाही, तसं इष्टलिंगच माझा पती आहे, मला दुसऱ्या देवाचं मला काहीही प्रयोजन नाही असा लिंगाचार भक्तानं पाळला पाहिजे. दुसरं आचरण आहे सदाचार. शुद्ध आणि नीतिमत्तेचं जीवन जगणं. कष्टानं कायक करून मिळवलेल्या धनाचाच उपभोग घेणे. इमानदारीने मिळवलेल्या पैशातून ज्वारी, गहू, तांदूळ आणणे आणि त्याचा स्वयंपाक करणे आणि तो स्वयंपाक इष्टलिंगाला अर्पण करून त्याचा प्रसाद ग्रहण करणे. कारण भ्रष्टाचारानं आणलेल्या पैशाचा अन्न त्याचा स्वयंपाक करून देवाला निवेद्य दाखवला तर तो देव स्वीकारत नाही आणि त्याचा प्रसाद होत नाही. म्हणून सदाचार खूप महत्त्वाचा आहे. सदाचारानं केलेली पूजाच देवापर्यंत पोहोचते. तिसरा आचार आहे शिवाचार. शिवाचार म्हणजे सर्व शिवभक्तांना समान मानणे. हा ज्ञानी आहे, हा अज्ञानी आहे, हा गरीब आहे, ही श्रीमंत आहे, हा उच्चवर्णीय आहे, हा नीचवर्णीय आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे असा भेदभाव न करता सर्वाच्या अंतर्यामी माझा शिवच आहे या भावनेनं शिवाचारानं संपन्न आचरण करणं. पुढचा आचार आहे व्रताचार. अत्यंत नम्रपणे वागणं. नम्र झाला सर्वाभूती, भाषे शिवाची भूती, सर्व शिवशरण आणि सर्व जीवाचा मी दास आहे. सर्व देवस्वरूप आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे अशी भावना ठेवून आचरण करणं ह्याला म्हणायचं भृत्याचार, सेवाभाव. आणि शेवटचा आचार आहे गणाचार. धर्माच्या, सत्याच्या आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणे, समाजाचं रक्षण करणे, नैतिक मूल्यासाठी संघर्षाची तयारी ठेवणे, सत्यासाठी जिथं जिथं अन्याय होत आहे तेथे तिथे
आपण विरोध केला पाहिजे आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे हा गणाचार सांगितलेला आहे. हे 5 आचार म्हणजे आमच्या जीवनाची आचारसंहिता आहे. आमचं बाह्य आचरण, बाह्य जीवन निर्मळ करणारे आहेत आणि अष्टावरण म्हणजे आमचं आंतरिक शुद्धी करून आमचं मन अंतकरण निर्मळ करणारे अष्टावरण आहेत. असा जो सद्गुरू आहे, लिंगरूपी जो सद्गुरू वाहे स्वधर्माचा अहंकारो, ही सद्गुरुनाथ स्वधर्माप्रमाणे आम्हाला आचरण करून दाखवतात. लिंगपूजा स्वतः करून शिकवतात. जप तप अनुष्ठान आदी कार्य आमच्यासाठी आम्हाला शिकवण्यासाठीच करतात. त्यांना काहीही आवश्यकता नसते आणि जे याप्रमाणे अष्टावरण पंचाचाराप्रमाणे स्वतः आचरण करून दुसऱ्याला सांगतात तेच वीरशैवाचे आचार्य आहेत असं माऊली स्पष्ट सांगतात. आणि असे आचार्य जगाचा उद्धार करतात असा या ओवीचा माऊलीच्या अनुभवातून प्रकट झालेला भाव आहे. ओम शांती शांती शांती.